देवरी येथील धुकेश्वरी मंदिर ट्रस्ट सभागृहात श्याम महाजन बहुउद्देशीय विकास संस्था सेंडेपार धुकेश्वरी मंदिर ट्रस्ट देवरी व देवरी तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा 2026 उत्साहात पार पडला। या सोहळ्यात समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला। या सोहळ्याचे उद्घाटन माजी आमदार माननीय सहस्रावभाऊ कोरोटे यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय विवेक पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी हे होते। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माननीय संजूभाऊ उईके, माननीय सरबत सिंग भाटिया, माननीय ॲडव्होकेट प्रशांतजी सांगीडवार, माननीय प्रमोदजी सांगीडवार, माननीय संतोषजी तिवारी, डॉक्टर घनश्याम निखाडे व इतर मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते। सामाजिक शैक्षणिक पत्रकारिता व विविध क्षेत्रात काम करण्याचा 2026 या सत्राकरिता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। त्याप्रमाणे मंचावर उपस्थित सन्माननीय प्रज्ञाताई संगीतवारजी, देवरी नगर पंचायतच्या उपाध्यक्ष, मंचावरील सर्व नगरसेवक, नगरसेविका आणि मंचावरील सर्व सन्माननीय अतिथी पाहुणे मंडळी, आज ज्यांच्या सत्कार होणार आहे, विविध क्षेत्रामध्ये त्यांनी एक अतुलनीय कामगिरी केली, त्या सर्व महानुभावांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे। ज्यांचे या ठिकाणी सत्कार होणार आहे त्या सर्व महानुभावांना मी खूप खूप धन्यवाद देतो, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। आज या ठिकाणी राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याच्या आयोजनाप्रसंगी आमचे निगोळेजी यांच्या बऱ्याच दिवसापासूनची घनश्यामजी निगोळे बऱ्याच दिवसापासूनची यांची संकल्पना होती की आपण श्याम महाजन बहुउद्देशीय संस्थेच्या मार्फत आपण एक पुरस्कार वितरणाचा सोहळा आपण आयोजित करणार। नक्कीचपणे ते काही ना काही करत राहतात, त्यांना वाटतं की आपण काही ना काही केलं पाहिजे। समाजातील जे विविध क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहेत, आपण त्यांना प्रोत्साहन म्हणून आपण त्यांच्या पुरस्कार देऊन, चार श्रीफळ देऊन आणि सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचा गौरव केला पाहिजे, पुन्हा गौरव केला पाहिजे। त्याच्याने काय होईल की समाजामध्ये सुद्धा इतर लोक त्यांची प्रेरणा घेऊन समाजामध्ये उत्कृष्ट कार्य करण्याचे काम नक्कीचपणे करतील, अशा प्रकारची त्यांची संकल्पना आहे। नक्कीचपणे या ठिकाणी शहरातील, देवरी शहरातील आणि तालुक्यातील बरेचसे गणमान्य व्यक्ती या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण सर्व मान्यवरांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि मला एक 7 दिवसीय श्रीमद भगवद्गीतेच्या कार्यक्रमाला मला जायचं असल्यामुळे, उद्घाटन माझ्या हातात नसल्यामुळे मी आपली रजा घेतो। पुण्याच्या ज्यांच्या या ठिकाणी सत्कार होणार आहे त्या महानुभावांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि इथंच थांबतो। नमस्कार। श्याम महाजन बहुउद्देशीय विकास संस्था सेंडेपार धुकेश्वरी मंदिर ट्रस्ट और देवरी तालुका पत्रकार संघ की ओर से यह जो कार्यक्रम आयोजित किया गया बहुत ही प्रेरणास्पद है और मैं ये चाहता हूँ कि इस तरह से ये तमाम जो है जिनको पुरस्कृत किया जा रहा है आज के कार्यक्रम में, मेरा उनको दिल से स्वागत है कि वो और राज्य ही पूरे केंद्र के अंदर, भारत के अंदर तरक्की करे, भारत का नाम ऊंचा करे, हमारे देवरी का भी नाम, क्योंकि देवरी के ओर से, देवरी की तरफ से जो संतोष जी तिवारी है, उनसे मेरा बड़ा संबंध विद्यार्थी जीवन से रहा है। हमने मिलकर आपस में बहुत ही अच्छे ढंग से काम किए हैं और ऐसे व्यक्ति को आज पुरस्कृत किया जा रहा है तो मेरे लिए बहुत ही अभिमान और मैं ये चाहता हूँ कि तमाम देवरी के और भी जो है युवक है, नौजवान है, उन्होंने भी आगे आके इस देवरी का, हमारे जिले का नाम रोशन करेंगे, ऐसी मैं उनसे उम्मीद रखता हूँ। और आगे आने वाले दिनों में इसी तरह से
हमारा देवरी तरक्की करेगा और नौजवान लोग यहाँ के हमारे जो साथी हैं वो देवरी का देने का नाम रोशन करेंगे। यही शुभेच्छा के साथ मैं अपने दो शब्द करता हूँ। आज आपण इथे श्याम महाजन बहुउद्देशीय विकास संस्था खेडेपार दुखेश्वरी मंदिर ट्रस्ट देवरी आणि तालुका पत्रक संघ देवरी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित भव्य राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्तानं आपण एकत्रित आलो आहे। सर्वप्रथम प्रतिमेच्या स्वरूपात बाबासाहेब आंबेडकर, मा सरस्वती, मा सावित्रीबाई फुले आणि आदरणीय काकाजी स्वर्गीय मेघाडे काकाजी यांना कोटी कोटी नमन। आज आपण मंचावर बसलेले उपस्थित विवेक पाटील सर, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि प्रशांत भाऊ संगीतकार, संतोष भाऊ तिवारी आणि नगरसेविका सीताताई रंगारी, नूतनताई सया आणि सॅनी भैया, पिंकी कटेकवार, तनुजा भेलाळे आणि सर्व उपस्थित मंचावर मान्यवर आणि पुरस्कार त्यांना मिळणार आहे त्यांना पण माझा नमस्कार आणि संपूर्ण देवरीवासी जे उपस्थित झाले त्यांना पण माझा नमस्कार। आज आपण पुरस्कार सोहळा म्हणजे एक आनंदाचा सोहळा म्हणून आपण आज इथं संबोधित केला। मला वाटते देवरीत पहिल्यांदा हा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला आहे। याच्याबद्दल देवरी सगळ्यांना जे आयोजित केले त्यांना माझा तर धन्यवाद। आणि मुलींनो छान छान तुम्ही स्वागताचा नृत्य केले त्यांना मी तुमचं अभिनंदन करते। आणि एक छोटी बालिका मला वाटते विकास सरांची असेल तिला पण माझं अभिनंदन, छान नृत्य केले त्यांनी। असेच तुम्ही नृत्य करत आणि स्वागत करत राहा, देवीचा अभिमान वाढवा। आणि ज्यांना पुरस्कार मिळाला आहे त्यांना पण माझा सगळ्यांना नमस्कार। असेच चांगले कार्य करत राहा। डॉक्टर नारीरत्न ज्यांना मिळाला आहे समाजभूषण, सहकार महर्षी, पर्यावरण भूषण, प्रशासक रत्न पुरस्कार, दर्पण गौरव पुरस्कार, शिक्षक रत्न पुरस्कार, आदर्श शिक्षिका पुरस्कार, कृषी भूषण पुरस्कार, गुणवंत विद्यार्थी पुरस्कार, सेवाभाव भूषण पुरस्कार असे सगळे ज्यांना पुरस्कार मिळाले ते असेच कार्य करत राहा। आणि हे कार्य करायला खूप मेहनत लागते, असंच पुरस्कार मिळत नाही। आता मला देवरीची ओळख आहे संतोष भाऊ तिवारी, ते सकाळी पहाटेला उठल्यापासून आपली समाजसेवा सुरू करतात। कोणी नागपूरला जाणार असतील, कोणाला दवाखान्यात जायचं असेल, कोणाला नवीन डॉक्टर पाहिजे असेल, त्याच्यापासून त्यांना आराम मिळाला असेल तर ते सतत सकाळपासून ते रात्र झोपेपर्यंत त्यांच्या फोनवर कॉन्टॅक्ट करून त्यांना कुठे जायची गरज नाही, फक्त फोनवर ते आपले सगळे कार्यक्रम करत असतात। श्याम महाजन संस्था, दुखेश्वरी ट्रस्ट आणि पत्रकार महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आपण जे 13 पुरस्कार आज जाहीर केले त्या सर्व पुरस्कार प्राप्त सत्कारमूर्तींचे देवरी वासियांतर्फे मी हार्दिक अभिनंदन करतो। पुरस्काराबद्दल मी जास्त बोलेल कारण सन्माननीय व्यासपीठ आहे, आपले सामाजिक कार्यकर्ते उपस्थित आहेत, या सर्वांचं स्वागत आणि आभार यामध्ये बराच वेळ आहे। जे 13 क्रायटेरिया आपण या ठिकाणी निवडले गेले त्यामध्ये मला 3 नावं आमच्या भागातले आढळून आले, त्यापैकी एक मुंबई, दुसरं कुडाळ आणि 3 नंबर अहिल्यानगर। तर खऱ्या अर्थानं हा जो आपण राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आहे हा आपण जसं म्हटलं जातं की महाराष्ट्रासाठी चांगल्यापासून बांधण्यापर्यंत हे फक्त ऐकण्याच्या बाबतीत होतं, परंतु राज्यस्तरीय ज्यावेळी म्हटलं जातं त्यावेळी मुंबई यामध्ये टोक आहे, दुसरं टोक आपल्या देवळी, मुंबईपासून देवळीपर्यंत सर्व जिल्ह्यातील सर्व शहरांमधील आपण ऍप्लिकंट्स त्यांना कव्हर केलेले आहेत, याबद्दल आयोजकांचं विशेष अभिनंदन। सहकार आमचा पश्चिम महाराष्ट्रवासियांचा आवडीचा विषय सहकार, तो विषय आपण यामध्ये इन्क्लूड केला त्याबद्दल आपलं विशेष अभिनंदन। आमच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना या पुरस्काराबद्दल कल्पना नसावी, नाहीतर त्यांनी नक्कीच ऍप्लिकेशन केलं असतं आणि हा पुरस्कार आम्हाला मिळाला असता अशी आम्हाला खात्री आहे। या ठिकाणी ज्यांना
सरकारमध्ये मर्ची पुरस्कार प्राप्त झालेले हरिकर सर यांचं या ठिकाणी अभिनंदन. आपण जे बोलतो ज्यासाठी आपण आज आलेलो आहोत पुरस्कार घेण्यासाठी ते आपल्या कृतीतून दिसलं पाहिजे. असे म्हणतात की बोलले ते चालेल त्याची बंधावी पावले. या पुरस्कार डिस्ट्रीब्युशन मध्ये तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल, ज्यावेळी पर्यावरण भूषण पुरस्कार, तर मला आता नाव समोर येत नाहीये, सरांना देण्यात आला, त्यावेळी सरांनी जो बुके होता तो बुके कृपया मला देऊ नका, मी गुलाबाचं फुल घेईन असं आवर्जून सांगितलं. म्हणजे आपण पर्यावरण प्रेमी आहोत हे आपल्या फक्त पुरस्कारापर्यंत मर्यादित न राहता मी इथून पुढे देखील माझी जी निष्ठा आहे ती कंटिन्यू ठेवी, याबाबत त्यांनी आज आपल्या कृतीतून नक्कीच दाखवून दिलेलं आहे. आयोजन कमिटीला एक मैत्रीपूर्ण सजेशन माझं असेल, 2 सजेशन असतील तसं सांगायला गेलं. एक तर हा कार्यक्रम शनिवारचा आपण ठेवावा, रविवारी एकच दिवस मिळतो आम्हाला, त्यामुळे बाकीच्या कमिटमेंट देखील असतात आम्हाला आणि तिकडे जाणे देखील असते. आणि दुसरं असेल की या 13 पुरस्कारांमध्ये आपण 2 पुरस्कारांची जर येत्या वर्षामध्ये जर वाढ केली तर आम्हाला नक्कीच आनंद वाटेल. यामध्ये जसं आपण लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार आपण कसा जाहीर करतो तसं आपण गोंदियावासी आहोत, देवरीवासी आहोत, तर आपल्या आयोजन कमिटी मार्फत गोंदियातील लोकमत गोंदिया ऑफ द इयर, आपल्या ज्या संस्थेचं नाव आहे त्याप्रमाणे गोंदिया ऑफ द इयर असा जर एखादा पुरस्कार आपल्याला वाढवता आला तर आनंद वाटेल. आणि दुसरा म्हणजे आमच्या हक्काचा प्रशासन रत्न पुरस्कार तुम्ही जो दिलेला आहे यामध्ये प्रशासनाच्या बरेच अंग येतात, परंतु गोंदिया जिल्ह्याचं प्रशासन जे पोलीस ओरिएंटेड चालतं हे आपल्याला देखील माहित आहे. गेल्या 2 महिन्यांमध्ये आपल्या पोलीस विभागामार्फत जे नक्षलमुक्त अभियान सुरू आहे त्यामध्ये आतापर्यंतच्या इतिहासात जे सक्सेस मिळालं नव्हतं ते आपल्याला माननीय एआयजी सर सरांच्या मार्गदर्शनामध्ये मिळालं. आपण एकूण 14 नक्षलवादी जे दरेकसा जलमचे होते यांना आपण सरेंडर करण्यास प्रवृत्त केलं आणि आपला गोंदिया जिल्हा ऑलमोस्ट नक्षलमुक्त जिल्हा झालेला आहे. तर पोलीस विभागामध्ये कार्य करत असताना प्रशासन रत्न पुरस्कार आपण ज्यावेळी देतात त्यावेळी बाकीच्या विभागांना बरेच स्कोप मिळतात समाजाच्या दृष्टीने काम करण्यासाठी. पोलिसाचं काम हे समाजाच्या पॉझिटिव्हचं काम असतं असं कोणीही बघत नाही, कारण वैद्यकीय अधिकारी आपल्या इथे उपस्थित आहेत ते जीवदान देण्याचं काम करतात. बाकीचे विभाग असतात ते आपापल्या परीनं सरकारी पेमेंट मधून आपली जी समाजसेवा असेल ते करण्याचं काम करतात. पोलिसांसाठी एक विशेष पोलीस प्रशासन रत्न पुरस्कार आपण या ठिकाणी इथून पुढच्या वेळी सुरू करावा अशी आमची आवर्जून मागणी असेल. कालचं एक उदाहरण सांगतो, जास्त वेळ घेणार नाही. काल आम्ही महाराष्ट्र पोलीस रेजिंग डेचा कार्यक्रम मुख्यालय गोंदिया येथे दाखल त्यासाठी आम्हाला बोलवण्यात आलं होतं. रिटर्न येत असताना गोरेगाव मार्गे आम्ही रिटर्न येत होतो, तर एक 4 व्हीलरचा ऍक्सिडेंट होऊन पडलेला त्यातील एक मयत झाला होता, दुसरा अगदी अंतिम घडी श्वास घेत होता. गर्दी भरपूर होती, ज्या ठिकाणी आपल्याला गर्दी दिसली त्या ठिकाणी आपल्याला पाहुणीच केल्याने आमचं आद्य कर्तव्य आहे. कोणतेही विशेष काम आम्ही केलं नाही, परंतु त्या ठिकाणी आमचे पीआय डांगे साहेब होते आणि पीआय आमचे किशोरीचे मंगेश काळे साहेब होते. या दोघांनी कोणताही मागचा विचार न करता 112च्या 108च्या गाडीला आपण कॉल देखील दिला होता, परंतु त्या मुलाचे अंतिम श्वास सुरू होते. तर त्या गाडीचे वाट बघत बसलो असतं तर 10 मिनिट लेट जरी झाला तरी आपण त्याचं नव्हतं बसलो असतो. परंतु त्यावेळी त्यांनी स्वतः आणि आमच्या पोलीस अंमलदारांनी त्यांनी स्वतः त्या इंज्युअर्ड पर्सनला एकाने हात पकडला आणि एकाने पाय पकडला, पीआय दर्जाच्या अधिकाऱ्यांनी, आणि त्यांनी आपल्या पोलीसच्या गाडीमधून त्याला पीएचसीला रेफर केलं. पुढे त्याला गोंदियाला रेफर केलं आणि आता सद्यस्थितीमध्ये त्याचं प्रायव्हेट हॉस्पिटल नागपूर येथे त्याची झुंज सुरू आहे त्याच्या आयुष्याबाबत. परंतु एक आपल्याला आनंद मिळाला की जर त्यामध्ये 10 मिनिट जरी लेट झाला असता तरी आपल्याला या गोष्टी चुकीच्या पद्धतीने समोर काढ आल्या असतात. कोणत्याही मी त्या ग्रुपचा मेंबर देखील आहे, व्हॉट्सअपच्या
अगदी बारक्यातल्या बारकी जरी गोष्ट आहे त्याच्यात वॉर्ड जरी पडलेला असेल तरी त्या ग्रुपवर ते पहिल्यांदा फोटो येतो आणि ते मिळाल्याचं त्या ग्रुपमध्ये ते देखील कळवलं जातं. म्हणजे आपल्यापर्यंत आपण जग सुंदर करण्याचा हे प्रत्येक जण प्रयत्न करत आहे. तर हे देखील आजच्या या दृष्टीने समाजभूषणच आहे. सिव्हिल सोसायटी बद्दल मला एक शेवटी जाता जाता म्हणावंच लागेल. देवडीची जी सिव्हिल सोसायटी आहे, सिव्हिल सोसायटी म्हणजे काय की ज्याला आपला नियमित संसार सुरू ठेवण्यास चांगला उत्पन्न आहे, इन्कम आहे, परंतु देखील मला मी समाजाचा घटक असल्यामुळे मी समाजाचं देणं लागतो ही जी भावना आहे ही भावना देवडीच्या लोकांमध्ये अतिशय जागृत आहे. कारण ही जर जागृत नसती भावना तर हा पुरस्कार सोहळा आजच्या ठिकाणी आजच्या दिवशी ईस्टर्न मोस्ट सिटी ऑफ महाराष्ट्र देवरी या ठिकाणी घडला नसता. तर ही भावना या सिव्हिल सोसायटीमध्ये जागृत आहे. अशीच आपण वाढीस लावू आणि देवरीच्या व महाराष्ट्राच्या संदर्भात शेवटी आपल्या भारत देशाच्या प्रगतीसाठी हातभार देऊ. लांबलेलं भाषण माझं मी थांबवतो. पुढील काही कमिटमेंट्स आहेत माझ्या आजच्या रविवारच्या, त्यामुळे मला जाण भाग आहे. सर्व पुरस्कार प्राप्त सत्कार मूर्तींचे या ठिकाणी मी हार्दिक अभिनंदन करतो. आपण जो जगन्नाथाचा रथ ओढत आहात आतापर्यंत तो तसाच ओढत नेऊन आपल्याला आपल्या कार्यातून एक चांगली कार्यसिद्धी लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा 2026 आज अतिशय भव्य असा राज्यस्तरीय सोहळा. आज सन्माननीय पाटील साहेबांना आम्हाला काही मिनिटं ऐकतात हेही भाग्यच. मी फक्त 2 मिनिटाचा अलाउडी या ठिकाणी स्वतः मागितला आहे की नाही थोडंसं इग्नोर व्हावं. एवढा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला जातो, सन्मानाने या ठिकाणी आमंत्रित केलं जातं आणि आमच्याकडून काही सन्मानात जर व्यक्त झाल्या नाही तर निश्चितपणे कुठेतरी चुकचुकल्यासारखं होईल. म्हणून सन्माननीय आचार्य पुरस्कार सोहळ्याचे संपूर्ण आयोजकांचे यांचा मनपूर्वक आभार मानतो. मला शिक्षक रत्न पुरस्कारांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेला विराम चाचे जवळच भंडारा जिल्ह्यातील लाखन तालुक्यातील दापोली म्हणजे सुरुवातीच्या नोकरीचा क्रम आहे. हा अतिशय सुप्रसिद्ध शाळा म्हणजे सुप्रसिद्ध करण्यामागे सुद्धा प्रयत्न असते. निश्चितपणे मॅडमने सांगितलं की पुरस्कार हा साध्या पद्धतीने भेटत नाही तर त्याला फार अपार अशी मेहनत करावी लागते आणि त्याच मेहनतीचं फळ की एक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खराशी ही तयार झाली. त्या खराशीला जवळपास 2 ते 2.5 लाख लोकांनी भेटी दिल्या. त्याच घडलेलो आम्ही त्याच्यानंतर आम्ही नवीन शाळेमध्ये बदलून गेलो. ही आता सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झाडगाव तालुका साकोली या ठिकाणी कार्यरत आहे. अगदी 13% शाळा होती. आज जवळपास 80 विद्यार्थी त्या शाळेमध्ये शिकतात. का तर शिक्षणाचा जो विषय सुरू केला होता तो या प्रचंड उद्रेक आहे. जवळपास प्रचंड गोष्टीमध्ये जवळपास तिथे 8 ते 10 विद्यार्थी शिकायला येतात. तरी साकोली विद्यार्थी त्या ठिकाणी शिकायला येतात. गावातले 20 आणि बाहेरचे 60 लोक स्पेशली त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना आणतात. कुठे तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये. तर हा जो काळ आहे हा त्या ठिकाणी प्रायोरिटी करण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी संधी मिळाली आणि ते करण्याचं जे वाक्य आहे करत असताना अनेकांनी सहकार्य केलं. निश्चितपणे पत्रकार व्यवस्थापन असो माझ्यासोबत आता पुरस्काराने सन्माननीय किशोर भाऊ त्यांची ही फार मदत झाली. अतिशय गरज आठवणी या गावात येते होते आणि त्यांनी सुद्धा या गोष्टीला उचलली. चांगल्या त्या गोष्टीची जर निवड झाली तर निश्चितपणे प्रेरणा देते. आज जो पुरस्कारासाठी आज सन्माननीय समितीने माझी निवड केली त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. खराशीमध्ये एवढं सुंदर काम केलं होतं आणि जवळपास 100 विद्यार्थी लावले होते. तुम्हाला जवळपास सुंदर असा निर्माण झाला आणि त्याची परिणामकारकता अशी होती की विद्यार्थ्यांमध्ये जे सकारात्मक बदल झाले तर एखाद्या म्हणजे सीबीएसई पॅटर्न मधील जो विद्यार्थी उत्कृष्ट विद्यार्थी जो सीबीएसई मुद्दा असेल तो सुद्धा आमच्या जिल्हा परिषदच्या विद्यार्थ्यांच्या समोर थोडासा उजास ठरेल अशा पद्धतीच्या व्यवस्था त्या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये जोरदार भरला होता. तिथे सुंदर असा वळवणी केली होती त्याचीच परिणामकारकता खराशी घडली. आणि माझी शाळा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या परिणामामध्ये छोटीशी शाळा आज 13 वरून 80 संख्या
भंडारा जिल्ह्यातील अतिउत्तम उत्कृष्ट शाळा म्हणून मागच्या वर्षी प्रथम पुरस्काराने गौरवण्यात आलं, त्याच्या आधी द्वितीय पुरस्काराने गौरवण्यात आलं आणि आता कालच माझी पत्नी त्या शाळेजवळ एका दुसऱ्या नवीन ठिकाणी झाल्यामुळे नवीन प्रवास करण्यासाठी या ठिकाणी पुन्हा बांबुळी येथील गावाला आमंत्रित केलेला आहे. असा हा एक छोटे मोठे प्रवास 19 वर्षाची सेवा आणि या माध्यमातून मिळालेला हा राज्यस्तरीय पुरस्कार मी सर्व राज्यस्तरीय पुरस्कार समितीचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो, ज्याने मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. हा सुंदर असा प्रवास होईल आणि निश्चितच तुम्हाला मी आश्वासन दिली इच्छितो की पुढेही शिक्षण क्षेत्रामध्ये एक चांगलं काम करू, विद्यार्थी विकासाचा चळवळी गेल्या प्रेरित राहू अशी या ठिकाणी आश्वासन देऊन मी माझ्या दोन शब्द बंद करतो. थँक्यू, धन्यवाद. मैं उसके लिए एक दो लाइन बोलना चाहूँगा कि दिया है प्यार जो आपने, उसे मैं कभी ना भुला पाऊंगा। समाज की सेवा के पथ पर मैं खुद को हमेशा पाऊंगा। ये सम्मान एक नई ऊर्जा है, एक नया विश्वास है। आप सभी का साथ ही मेरे लिए सबसे बड़ा खास है। साथियों, मैं 11 फरवरी 1977 को जैसे फखरुद्दीन अली अहमद की डेथ हुई और उस समय मेरे माता पिता जो चर्चा कर रहे थे, उस समय टीवी नहीं था, रेडियो का था, उस पर समाचार आया और चर्चा कर रहे थे। वहीं से मेरा सामाजिक जीवन में कार्य करने का मेरे मन में मैंने ठान लिया और मैंने वहीं से अपनी शिक्षा को अधूरी छोड़कर सामाजिक जीवन में विद्यार्थी जीवन में आने के बाद मैंने देखा कि विद्यार्थियों को क्या जरूरत है, उच्च शिक्षा और टेक्निकल की आवश्यकता है। तो मैंने देवरी में ITI कॉलेज खोलने के लिए सतत प्रयास किया, जिसकी वजह से आज हमारे देवरी में ITI कॉलेज हुई। उसके बाद प्रफुल्ल पटेल साहब को यहाँ पर हमने घेर कर मैंने देवरी में उच्च शिक्षा की व्यवस्था करवाने के लिए उनसे प्रयास किया और उसमें आप सभी हमारे युवा साथियों ने साथ दिया। उसके बाद देवरी में जो कुछ भी डेवलपमेंट हुआ या बाद में मुझे पंचायत समिति में काम करने का मौका मिला और मैंने कहा कि हम तो वोट मांगते समय बड़ी बड़ी बातें करते कि हम सर्वांगीण विकास करेंगे, लेकिन करेंगे कैसे? लोगों को जो सपने दिखाए पूरे कैसे करेंगे? उसी समय हमारे महाराष्ट्र के मेरे सबसे बड़े आराध्य मानूंगा मैं उनको, आज वो इस दुनिया में नहीं है, RR पाटिल साहब, जिन्होंने एक प्रोग्राम लाया था संत गाड़गे बाबा ग्राम स्वच्छता अभियान। और उस समय हमें देवरी में 2 वीडियो की डबल वीडियो की पंचायत समिति बोलते थे, मैं और हमारे रुद्रकांत साहब। उनके जैसा वीडियो मुझे मिला जिसने मुझे पूर्ण अधिकार दे दिया था कि तिवारी जी जो भी प्रोग्राम आते हैं, डाक पैड आती है, तो आप पहले चेक कर लिया करो। मैं पहले ऐसा पदाधिकारी था कि जो भी डाक पैड आती थी पूरी डाक में चेक करता था और जो भी प्रोग्राम आते थे या कोई भी आता था मैटर वो मैं पढ़ता था। मैंने जैसा संत गाड़गे बाबा अभियान का प्रोग्राम आया, मैंने कहा संतोष अब तालाब का चिराग मिल गया। इसी प्रोग्राम के माध्यम से तू देख जो लोगों को सपने दिखाया कि स्वच्छता से समृद्धि की ओर अपन अब चढ़वट चालू कर देंगे और पूरे देवरी तहसील में हमने वो चढ़वट चालू किया। देखते देखते देवरी में एक अभूतपूर्व चढ़वट हुई और देवरी जैसा जो जिसको नक्सलग्रस्त अति दुर्गम भाग कहा जाता था, उस क्षेत्र का गांव महाराष्ट्र में टॉप पर आने लगा। महाराष्ट्र के RR पाटिल साहब ने जब हमारी देवरी पंचायत समिति महाराष्ट्र में सर्वोत्कृष्ट पंचायत समिति करके पुरस्कार मिल रहा था, उन्होंने फोन लगा के पूछा, वो फोन भी मैंने ही अटेंड किया, वीडियो साहब नहीं थे, मैंने फोन अटेंड किया। मैंने कहा तुमच्याकडे पूर्णकालीन अधिकारी नाही, CO नाही, अधिकारी नाही, 60% तुमच्याकडे अधिकारी कमी आहेत, अशा परिस्थितीत तुमच्या इथे एवढं चांगलं काम झालं कसं? मला साहेब आम्ही प्रपत्रामध्ये दिलेली माहिती सध्याचा तुम्ही पडताळून बघा आणि योग्य काम असेल तरच आम्हाला पुरस्कृत करा, अन्यथा नाही। आम्ही पुरस्काराकरता आम्ही काम केलं नाही, आमच्या क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाकरता आम्ही केलेलं काम आहे आणि त्याची पावती आहे। उन्होंने तुरंत बुला करके देवरी पंचायत समिति को जो सबसे महाराष्ट्र की बोली जाती थी और हमारे महाराष्ट्र की ज्येष्ठ श्रेष्ठ लोगों के क्षेत्र की पंचायत समितियों को छोड़ के देवरी पंचायत समिति का सत्कार हुआ। महाराष्ट्र के मंत्रालय में जब क्या सुनिद्राताई पवार, अजीतदादा पवार साहब जो हाई प्रोफाइल नेता है महाराष्ट्र के, उनकी धर्मपत्नी ने जयलक्ष्मी चेकरना मैडम थी, उनसे कहा डेप्टी सेक्रेटरी की दादा एवढ्या योजना आणतात परंतु आपला गाव आदर्श गावाच्या पात्रतेमध्ये का बसत नाही? तो उन्होंने कहा कि गोंदिया जिले में देवरी में संतोष तिवारी है, वो इस मामले में थोड़ा सा एक्सपर्ट है, उसको बुला के दो। उसने उनके पास उस समय मोबाइल का काम नहीं था अपना, उसके पास अपना नंबर नहीं, उन्होंने TN देशपांडे साहब हमारे देवरी में गोंदिया जिले के SP साहब थे, उनको फोन लगाया। उसने देवरी में राजा पवार साहब थानेदार थे, उनको फोन लगा, अरे बोलो संतोष तिवारी को बोलो कि वो बारामती जाएगा।
मेरे को राजा पवार साहब बोले तिवारी जी तुमको अजीत दादा पवार के मिसेज ने बुलाई, बोला साहब चंद्र सुमेर से क्यों करते हो ऐसे? नहीं बोले तेरे को बुलाई और मैं टिकट बना के दे रहा हूँ, तू जा अभी। तेरे साहब ने बोले कि उसकी टिकट भी तुम बना के दो। मेरी टिकट बनाती गई, मैं अजीत दादा साहब के गाँव गया और जब गाँव गया तो उन्होंने मुझे कहा की तिवारी जी माझा गाव आदर्श गाव झाला पाहिजे, हे माझं स्वप्न आहे आणि तुम्ही करू शकता का? मला ताई कर लेंगे बोले, पण एक लक्षात ठेवा की दादा पवार साहेबांनी म्हणे लोकांना एवढं चढवलेलं आहे म्हणे, डोक्यावर घेतलेलं आहे की हे लोक एवढे माजले आहेत म्हणे की हे छोटे मोठे नेत्यांना अधिकाऱ्यांना जुमानत नाही। मला ताई फर्स्ट क्लास में आने वाले लड़के को कोई भी मेरिट में लाएगा, बार बार फेल होने वाले लड़के को मेरिट में लाने की कीमत ताकत हम लोग रखते हैं और वो अपन करके दिखाएंगे। हम सब जनशक्ति के साथ काम करेंगे, निश्चित रूप से आपका गांव महाराष्ट्र में ठप्पर आएगा। क्योंकि यहाँ पर बात पर्यावरण की हो रही थी तो मुझे लगता है कि मुझे पर्यावरण के लिए एक कविता पढ़नी चाहिए, क्योंकि मैं एक कवि हूँ। तो पर्यावरण की कविता आप मुझसे सुनेंगे। उसके पहले गणेश जी के चरणों में वंदन, माँ सरस्वती की उपासक हूँ, माँ सरस्वती को वंदन। और माता पिता उसके बाद आते हैं तो एक मरता, उसके बाद मेरी कविता। माँ धरती पिता आसमान है, माँ धरती पिता आसमान है, इन दोनों के बीच में मेरा जमान है। माँ धरती पिता आसमान है, इन दोनों के बीच मेरा जमान है। एक है बरगद की छांव को, दूसरा सर पर आसमान है, दूसरा सर पर आसमान है। और यहाँ पर क्योंकि छोटे छोटे बच्चे आए हैं तो बच्चे ने बहुत अच्छा परफॉर्मेंस दिया। उनके एक वक्तव्य है, पढ़ लिख कर बुलंद कर हौसलों को, पढ़ लिख कर बुलंद कर हौसलों को, ऊंची क्यों उड़ान भर, पढ़ लिख कर बुलंद कर हौसलों को, ऊंची क्यों उड़ान भर, दिखा अपना हुनर और मुट्ठी में आसमान कर, मुट्ठी में आसमान कर। अब मेरी पर्यावरण की रचना है कि धरती में अपना दर्द कर रही है हम सबसे कि हम सब मानव पर्यावरण को क्या दे रहे हैं। वो तो हमको निस्वार्थ सब कुछ देती है, लेकिन हम उसको क्या दे रहे हैं, सुनिएगा। हे धरती के मानव तुमको आज सुनाती हूँ, हे धरती के मानव तुमको आज सुनाती हूँ। मैं धरती, मैं वसुंधरा, मैं प्रकृति, मैं अपना दर्द बताती हूँ, मैं अपना दर्द बताती हूँ। हे मानव तुमने धरती पर कांकरीट का जाल बिछा दिया, हे मानव तुमने धरती पर कांकरीट का जाल बिछा दिया। लोहा सीमेंट लगा लगा धरती का सीना चीर चीर लोहा सीमेंट लगा दिया, धरती का सीना चीर चीर लोहा सीमेंट लगा दिया। धरती के अंदर छाले होंगे, धरती के अंदर छाले होंगे, सुंदर का पाओगे, नाश कराओगे धरती का तो भूखे ही मर जाओगे, तुम भूखे ही मर जाओगे। अब देखिए हम खेतों की जमीनों पे घर बना रहे हैं, खेतों किसानों को तड़पा रहे हैं, इसके लिए है खेत खलिहानों को नष्ट करके किसानों को तड़पाते हो, खेत खलिहानों को नष्ट करके किसानों को तड़पाते हो। धरती के तुम कर्मियों को रुपयों की घास सिखाते हो, धरती के तुम कर्मियों को रुपयों की घास सिखाते हो। सोच लो नादानो मूर्ख मानो, सोच लो नादानो मूर्ख मानो, क्या तुम रुपया खाओगे? नहीं मिलेगा किसान तो तुम अन्न कहाँ से पाओगे, तुम अन्न कहाँ से पाओगे। हे धरती के भानों सुनो तुमको आज सुनाती हूँ, मैं धरती, मैं प्रकृति, मैं वसुंधरा, मैं अपना दर्द बताती हूँ, मैं अपना दर्द बताती हूँ। अब देखिए धरती को धरती हमने वायु से भी अभी पानी निकालने का वैज्ञानिक लोग परीक्षण कर रहे हैं कि वायु से हम पानी निकाले। धरती को धरती तुमने तो वायु को पीना छोड़ा है, प्रदूषण से भरा है आकाश, कहीं भी ना कोयला है, इस धरती को ना रुके अब सूरज कभी निकल रहा है, जितना देता है पर्यावरण मन कहीं तुम्हारा भरता है। ऐ लालची मानव देख, ऐ लालची मानव देख, मत तुझे आछाड़ी, धरती ऐसी बढ़ गई कि न भरेगी तेरी गाड़ी, हाँ न भरेगी तेरी गाड़ी।
2 महिन्यापासून मला या ठिकाणी 4 तारखेला कुठे जाऊन राजभवनात काढण्यात दिला यासाठी बाजार करणारे डॉक्टर गुलजार निलकार त्यांचा परिवार त्यांची प्रगती 1985 का दिन मुझे याद है कि यहाँ से साइकिल से नागपुर की जर्नी और रोड बना हुआ, लेकिन उस में वो प्रयास करने की ताकत के द्वारा सम्मानीय मेरे मित्र संतोष कुमार जी तिवारी, उसके साथ साथ में जिनके नाम में प्रशांत है और सामने में एडवोकेट लगा है और संगीतवाद वगैरह मेरे लोगों को चलाने वाला पड़ है। एक बात मुझे जमाने में मालूम है, एक वासुदेव संगीतवाद और एक नामदेव संगीतवाद, और इन लोगों ने मेरा देवी को और मैं भी परिवार से गुजरात में गया था 1978 में वो साल मेरे पिताजी के साथ में सोना जहां तक में गया था इनका, तो मुझे याद है कि वो सोना दान के बाद में मिला, लेकिन उनके जहाँ का जो प्यार मिला मेरे को बोर्ड में लिखा है, उसको रोजाना खाने का उनके यहाँ खाना खिलाए, पानी पिलाया और फिर बाद में बेटा अच्छे से पढ़ाई करना, ये बोले मेरे को मेरे पिताजी ने घर में लाया और उसी के लिए बैठा पानी का मुझे आगे जाना ही है। और यहाँ पर चौदह डॉक्टर थे, वो डॉक्टर साहब ने 2 वर्ष से दवाखाना चालू हुआ था, इसके लिए कि लोग बाहर के वापस चले रहे थे दवा इलाज के। यहाँ सर्वा डॉक्टर भी थे जिन्होंने मेरा भी इलाज किया था और ऊपर वाले नहीं बचा तो कुछ नहीं कर सकते, लेकिन मैं उस से मुझे बाहर निकाला यहाँ के डॉक्टर मेरा इलाज करते हैं डॉक्टर पाटिल साहब 2 में, लेकिन उन्होंने मुझे बताया 7 दिन के बाद मुझे होश आया और कभी मैंने सोच लिया था कि बनना तो डॉक्टर बनना है। डॉक्टर बनने के आसानी से था नागपुर जाने के लिए उनका साधारण होता कुछ नहीं तो मेरे डॉक्टर को साइकिल लेकर मिलाओ, उन्होंने अपनी साइकिल दी और उस साइकिल में प्रेरणा बन यहाँ के सुशील सिंह मधु सिंह ये एक पुरुष का संचालन करने वाले मेरे मित्र थी और ऐसे बहुत सारे लोगों के परिवार है जो 2 दिन के नेता भुआनिया परिवार खंडेलवाल परिवार है, एक पंचम साहू के उधर के और अशोक साहू मेरा क्लासमेट था, उन्होंने बोला कि डॉक्टर बनना है तो जाते हैं आपको, वो साइकिल से मेरे पिताजी के साथ में हम गए, यहाँ से निकले साइकिल से तो भंडारा के आगे में बेटा के पास में हमारे पूरा क्लास में थी और बाबा जी का वो खाना था तो हम वहाँ रुके खाना खाया और आगे बढ़े। महात्मा ऐसा बोलते तो हमें ट्रक आगे में मेरे गाड़िया बार गाड़ी नीचे उतार ना एक्सीडेंट हो गया, इसके डर के कारण वाले वाले को हमने शरण तमाम से आए, मेरे मार्क्सिट किसी के सामने 2 बच्ची बैठे वो लेके गए बाकी अगर पैसे क्यों लेते तो मैं ऐसे गाँव में लेके आएगा, उसके बाद वो टैक्सी व्यवस्था होना ही करते रहते घूमते रहते, ठीक है तो गाँव में छोटी सी झोपड़ी शुरू में झोपड़ी में काम को ऐसा करें तो बाजू में महाल गाँव में एक पेड़ था, उस पेड़ के नीचे मैं गया और रात हो गया, पिताजी को थकाया तो नींद तो आ गई, मुझे नींद नहीं आई, 3:30 बजे को मैं साइकिल लेकर आया, वो साइकिल का पीछे का चक्का पंचर था, हवा नहीं थी, बाहर गाँव से 30 किलोमीटर आते हैं आपको वर्धमान सबसे पहले पिताजी सामने साइकिल बड़ोदरा पिताजी बने और वहाँ गए वर्धमान रेलवे स्टेशन में लोग धूप बेच रहा था, उसने बोला हमने पूछे साइकिल स्टोर है क्या यहाँ पे, तो साइकिल स्टोर नहीं है बोले और आपको मिलेगा काटा मार्केट जाओगे वहाँ अंदर चालू रहेगा वहाँ 5,000 चलेगा। ऐसा करते करते हम वहाँ गए नागपुर में 2 किलोमीटर 3 किलोमीटर वहाँ मिला सिंगल स्कूल में गए साइंस घूमने लगे निकाल लेके रिक्शा वाले में लेके गया कि मैं बच्चे लेके जाता हूँ यहाँ पैसा नहीं मिल रहा है एडमिशन करके हिम्मत दिखाई, लेकिन क्या करे सारे के सारे एडमिशन फुल 4-5 दिन तक के बाद झांसी रानी चौक में तेरे यहाँ पे लेके आप बैठे रहा सूट चेंज करने के लिए राशि जिसकी साड़ी का सूट था वो आया और टेबल पे आधा घंटा रुक गया, उसमें 2-4 गाड़ियाँ
दे दिया। वो आदमी ने, शादी वाले आदमी ने माफी मंगा के बोले आधा घंटा बोले इसलिए मैं KYC लाया। मुझे भी मालूम नहीं था, बोले मैं लड़का साइंस पढ़ रहा है, डॉक्टर बन रहा है इसमें, लेकिन इसमें ये काम आ गए थे, मुझे मालूम नहीं था इसने आपका काम बोला। एक इंसान को बोला कि ठीक है मैं 3 दिन बाद यहाँ आ रहा हूँ। एक इंसान आया और 3 दिन बाद मेरे को बेटे का एक कॉलेज में, वो कॉलेज का नाम था साइंस कॉलेज, वहाँ गया है। हर भी बैठे एडमिशन को छोड़ के, लेकिन वो आदमी को मालूम था कि यहाँ से एडमिशन कैंसिल होने वाले और वो टेंडर का काम वाले उसके सिपाही का ट्रांसफर होने वाला है। वो हर दिन मेरे को वहाँ पर बुला था 18 दिन में जैसा जैसा करके मुझे साइंस में एडमिशन मिला और आज आपके सामने लाइव कर दिया। जो इंसान छूट गई थी पूरी साइंस पढ़ने के सारा तो प्रयास करने से और दिल से साथ देने वाले थे। वो त्योहार में को ये परिवार का सुशील सेंद्रे का, मधु सेंद्रे का, अमन दत्ते जी का, वो साथ में मिला रहेगा, वो साइड में डॉक्टर ने आ रहेगा और आज आपके सामने 25,000 के ऊपर मिलेगा। कई अक्सर ट्रीटमेंट किया, बोलने में कोई खर्च नहीं, क्योंकि वो एक साथ है और उससे भी ज्यादा पुलिस वालों का इलाज किया। हर पुलिस स्टेशन में जाके घर के सामने कहता हूँ सम्माननीय आर पाटिल साहब उस वक्त अभी जीवन में थे, लेकिन उस वक्त 2009 में पुरस्कार देकर दुनिया में मेरा नाम उन्होंने आगे बढ़ाया और आज भी प्रेरणा उसी के डिपार्टमेंट से मैं जहाँ पर भी जाता हूँ तो पुलिस का बहुत बड़ा योगदान है जो उनकी मदद करते हैं। गाड़ी की बढ़ाई कभी वो उनसे वो क्या वाकी टाकी लेकर बाहर इसकी व्यवस्था मुहैया कराते और आपका क्या देशवासियों का था। मेरे टीचर जी मैं एक काम करके जाना हो 1994 में डब्ल्यूएचओ का प्रोजेक्ट ट्रेनर बना और उसकी प्रेरणा से मैं रिसर्च की दृष्टि से देखता हूँ। ये ऐसा भाव है जैसा संतोष जी जो बोले कि हम 500 और यहाँ पर गवर्नमेंट को देने वाले, मैं भी आपके साथ में आज कहता हूँ कि देवरी में ऐसा एक हॉस्पिटल बनेगा कि उसका नाम दुनिया में लिया जाएगा और आपके सहयोग में यहाँ बोलते हुए 2 लाइन के सामने में मेरा दोस्तों समाप्त करूंगा। इस दुनिया में मैं आए तो मरना तो मेरे सामने बोले, इसलिए मैं कहता हूं कि मरने से क्या करना, मरने से क्या करना, मौत तो आने वाली है और जीते जी इस दुनिया में समाज के लिए अगर हमने कुछ काम नहीं किए तो वो बेकार जिम्मेदारी है, वो बेकार जिम्मेदारी है। आपके साथियों को पता है कि हम सही दिशा में जा रहे और मेरे को उल्टा में आज से और ज्यादा दिन रात मेहनत करके वहां पर देवरी में बड़ा हॉस्पिटल। एक 2 शब्द आपके समिति के लिए, अरे कभी नहीं रुक सकता, कभी नहीं रुक सकता। श्याम महाजन विकास संस्था का बोलबाला कभी नहीं रुक सकता। माता ट्रस्ट का बोलबाला कभी नहीं रुक सकता। प्रेस क्लब का बोलबाला और हम हमारे वासी नहीं, सारा जहां है इसे अपनाने वाला, सारा जहां है इसे अपनाने वाला। थैंक यू। इसी तरह से आपके कार्य और आने वाले और इस संस्था को आगे बढ़ाने वाले महारत्न आपको मिलेंगे, उनका आप सरकार कीजिए, उनके कार्यक्रम के लिए मैं बुलाऊंगा। रहा समन तो फूल खिलेंगे, रहा समन तो फूल खिलेंगे और रहा समन होगा तो हम सब फूल मिलेंगे, फूल मिलेंगे। थैंक यू। अगदी शुभेच्छा। प्रतिभेच्या स्वरूपात विराजमान विदेशी आराध्य दैवत मां सरस्वती गुलामांना गुलामीची जाणी करून द्या, गुलामांना गुलामीची जाणी करून द्यावी तो बंडे म्हणते तुम्हाला आम्हाला गुलामीची जाणी करून देणारे भारत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारताची पहिली शिक्षिका आणि पहिली उपराष्ट्रपती सावित्रीबाई फुले। त्याचप्रमाणे ह्या आमच्या संस्थेला ज्याच्यावर मला प्रेरणा झाली माझे आजोबा स्वर्गीय गजानन गोपाळ निकाळे यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आभार व्यक्त करून सुरुवात करतो। तर राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा 2026 आता हा शेवटच्या अंतिम टप्प्यावर आलेला आहे आणि यामध्ये ज्यांचे आम्हाला अध्यक्षस्थान भूषवले त्यांचेही जोरदार चाललेले आमच्या त्या
त्यांनी सुद्धा ज्येष्ठ या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो. आणि सर्वांमध्ये या कार्यक्रमाची जेव्हा आम्ही मागल्या वर्षीपासून सुरुवात केली पुरस्कारासाठी, तर आवर्जून सांगतो की ह्या पुरस्कारासाठी माझ्या वडिलांनी मला नेहमी ह्या गोष्टीसाठी पॉझिटिव्ह सांगतात की काही हरकत नाही, माझे सहकारी ट्रान्सपोर्ट आहे, सोबत माझे मार्गदर्शक माझे काका सुनीलजी निघाले, त्यांच्या सुद्धा मला नेहमी पुढे सुद्धा असेल काही कसं करायचं असेल त्याच्या नियोजनाबद्दल तर नेहमी मला सांगत असतात. आणि त्याचबरोबर आम्ही हा कार्यक्रम करतो ग्रामीण पातळीवर सेलिब्रेशन करतो, पण ह्या देवळीमध्ये राज्यस्तरीय पुरस्काराची जे आम्हाला सहकार्य मिळाले तर आवर्जून सांगतो की पितांचे मान्य ॲडव्होकेट प्रशांत सगळेवार यांना जेव्हा सांगितलं की राज्यस्तरीय पुरस्कार घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने त्याचं नियोजन करायचं आहे, तर त्यांनी खरं सांगतो की असे खूप कमी लोक असतात की त्यांना असं प्रेरणा मिळते आणि त्यांना ह्या गोष्टी वाटते की समाजासाठी काहीतरी आमचं दुनिया आहे. तरी मला एका स्वतःमध्ये उभा असलं की नाही नक्की नाही काढायची, आपण नक्की हा प्रोग्राम आपण अभ्यास करू आणि त्यांनी योगा दिलं आणि मग या कार्यक्रमाला सुरुवात केली. तर तुमची जबाबदारी आभार मानतो की खरंच तुम्ही सुद्धा म्हणताय आणि एवढा मोठा कार्यक्रम होऊ शकतो. धन्यवाद. त्यानंतर आभार प्रत्येकानेच म्हणायचं आहे. त्यानंतर जे मुंबई सहकार्य मिळाले त्यामध्ये सुनील भाऊ होकर राजकारणात घेऊन त्या माणसांनी ह्या कार्यक्रमासाठी काही काम केलं. आपल्या देवीचं नाव महाराष्ट्रावर करायचे आहे, व्यवस्थित कार्यक्रम करायचे आहे, त्यासाठी व्यवस्थित मार्गदर्शन मला वाटते की या 4 महिन्यामध्ये 1000 काम असतात. माझ्या बायकोपेक्षाही जास्त काम झाले आहे होती तर ते सुनील भाऊ होकर आहे आणि बापूभाऊ होकर आहे, याच्यापेक्षा जास्त काम झाले आहे. त्यानंतर बापूभाऊ मुलाचं मार्गदर्शन मिळाले आणि सहकार्य करतात. त्याचप्रमाणे त्या प्रामुख्याने उपस्थित बलवंतजी डोळे दुर्गवती सामाजिक कार्यकर्ता माझे खास मित्र आहे. जेव्हा 2012 आम्ही सामाजिक चळवळीमध्ये काम करतो आणि तेव्हापासूनची आताची आमची मैत्री आहे. त्यांनी अहोरात्र रात्रीला जर काम करायचं असेल, तुमचे बॅनर बनवायचे असतील, कोणत्याही पत्रिका वाचायची असेल, एक शब्द केला की 10 रुपये द्या, निकालीचा मी वेतन घेऊ नका, मी ते सर्व काम मी करतो. तर वेळेभाव म्हणजे मनपूर्वक आणि या टीमचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो की वेळेवर तुम्ही आलात. त्याचप्रमाणे जय सागरे कोणत्या अधिकाऱ्यांचे आले असेल, प्रामुख्याने त्याचं काम एवढं आहे की सुरुवातीत संस्थापक आहे, डायरेक्टर आहे, नेटचं त्याचं काम खूप जास्त काम आहे, विविध ठिकाणी त्याचं शाखा आहे. तरी पण मी म्हटलं की जरी मला प्रवाह असतं मला काही सांगू नको तर जैनी आपली वेळाकडे काम त्यांना दिलं, त्याच्याही म्हणून आभार करतो. त्यानंतर विनोदी गावडा, तिलकजी गावडा, हेमंत गावडा, त्याचप्रमाणे सर्व आम्हाला सर्व दिसत आहे ज्यांच्याकडे हा कार्यक्रम समाज सुंदर होत आहे असे सेवले सुशील सेवले आणि मोठीभाऊ सेवले यांनी एवढा की प्रत्येक गोष्टीला श्याम सुद्धा आपण शुभ आहे हे आपल्याला करायला पाहिजे. कुठेतरी आपल्याला असं करायचं नियोजन थोडं होतं करावं लागेल आणि एक एक गोष्टीची विचारपूर्वक माहिती आणि महत्वाची गोष्ट सांगतो की ह्या कार्यक्रमामध्ये प्रचार भाऊच्या बाहेर बोलावला तिथूनही सुद्धा काय झालं कसं झालं पाहुण्याला माहिती झाली की नाही हे एवढं विचारून माहिती खरं सांगतो माननीय त्यानंतर त्यांची सुद्धा आभार आणि ह्या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने मला प्रेरणा ज्यांनी दिली आहे असे ॲडव्होकेट साहेब, त्यानंतर यांनी सुद्धा खूप मला म्हणजे एका गोष्टीवर सकारात्मक दृष्टिकोन असतो, लोकांच्या एक पॉझिटिव्ह असतो एक निगेटिव्ह असतो, पण त्याला आपण त्याचे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आणि सांगताना की नाही खरंच चांगला कार्यक्रम आहे, पहिल्यांदा होता असं आपण आठवड्यात केलं आहे तर माझ्या तुम्हाला सहकार्य द्यायचे लागेल. तर त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे सुरेश चंद्रेसर पत्रिका द्यायची असेल, काही करायचं असेल, कोणतेही काम असेल मी अग्रेसर आहे, पण तुम्हाला माझी गाडी चालवायला लागेल किंवा माझ्यासोबत तुम्हाला माझ्यासोबत द्यायला लागेल. ठीक आहे सर, धन्यवाद. तर चंद्रेसर तुमचंही तेवढं ही कौतुक करावं आभार मानतो कमी आहे. त्याचप्रमाणे जीएम मिश्रा आज दिवस जीएम मिश्रा सर, देशमुख सर आणि संपूर्ण टीम त्यांनी सुद्धा आम्हाला वेळोवेळी माझ्यासोबत प्रोफेसर सुंदर असेल त्यांचे मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. त्याचप्रमाणे माजी मुख्याध्यापक केसी शाळे सर यांची सुद्धा आम्हाला मार्गदर्शन लाभले आहे आणि त्यांचे नाव घेतलं कमीच आहे, विजयजी लागे असतील आणि कशी खूप आहे की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले. त्याने आपल्याला जे काही लोकांनी मार्गदर्शन काही चेंजेस करण्याचे काही प्रोग्राम नाही, आणखी मोठा करणे असं त्यांनी खूप आम्हाला लोकांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि या संपूर्ण कार्यक्रम
धुकेश्वरी महाविद्यालयीन ट्रस्ट देवरी येथील सर्व पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि सर्व पदाधिकारी, त्याचप्रमाणे पत्रकार तालुका पत्रकार संघ देवरी येथील सर्व पदाधिकारी आणि मोर्चे आज या कार्यक्रमाला उपस्थित राहून जुबी भैया यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो की एका समोर वेळातून यहाँ पे आना होता है, हमको यहाँ पे पत्रिका वाटप करना है आणि ठिकाणी पैसा जातो माहिती आणि असे करून मला आणि ह्या काळामध्ये माझ्यावर एका व्यक्तीने 4 सरकारी आहे, 4 सरकारी ह्यामध्ये एका वेळेस एकदा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा याचे पत्रिका बनवायचे आहे, याच्या पाहुणे ठरवायचे, हा एक इथं वैगणा घ्यायचे, त्यानंतर माझ्या घरी नागपूरला माझी सासूबाई सुनेमध्ये पडले कॅन्सर असतं ते ऑपरेशन त्यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती आहे, ते पण मला मॅनेज करायचं, त्यांचं तिकीट मॅनेज करायचं, त्यांच्या औषधं मॅनेज करायचं, त्यांच्या डॉक्टरसोबत त्यांचं मॅनेज करायचं, ते पण मॅनेज करायचं. माझ्या कॉलेजमध्ये मी आहे, त्याच्या फेस्टिवलमध्ये मी तिथं म्हणजे जबाबदारी दिली, ते पण मला सांभाळायचे. त्यानंतर सहयोगी मुलं आधी करते, ते पण मला करायचं होतं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या की पुन्हा एक संस्थेचे काय होते ते पण मला करायचं होतं. ह्या सर्व गोष्टीमध्ये एवढं मी म्हणजे एवढी धावपळ की मी जेवढे वर्षभरात शिअर घेतले जेवढे मी सुद्धा वर्षभरात घेतलेले या 20 ते 25 दिवसावर घेतलेले आहे आणि त्यासाठी सर्वात महत्त्वाची भूमिका शेवटी मनावर कौतुक करणे माझी पत्नी सौविषयी निखाळे खरं सांगते की तिला प्रत्येक गोष्टीमध्ये हे शिकणं ते करायचं हे मध्ये कसं असतं की माणूस अनुभवातून शिकते आणि त्यांनी मागल्या वर्षाच्या कार्यक्रमामध्ये काही चुका झाल्या असतील तर त्यांनी पाहिलेल्या आहे आणि माझ्या एक पर्यंत पोहोचण्यामध्ये ज्या ज्या लोकांनी मला सहकार्य केलं आणि त्यांचे सुद्धा मी बहुत आभार मानतो आणि ह्या कार्यक्रमाची यशस्वी झाली ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांनी बरोबर आपण नाव सुटलं असेल आदरणीय त्यानंतर मंडळीचा आणि मधुबाला यांनी खूप सुंदरचा सूत्रसंचालन केला आहे त्यांचेही सुद्धा मी बरोबर आभार मानतो आणि कुणाच्या कार्यक्रमात जर नाव सुटलं असेल त्यांचेही सुद्धा मी बरोबर आभार मानतो आणि इतर अशा कार्यक्रम अशा कार्यक्रम सोडला असं जाहीर करतो आणि हा कार्यक्रम दरवर्षी असाच होत आहे आणि मला महत्वाची गोष्ट सांगतो एक गोष्ट की खूप साऱ्या लोकांनी बोललं की आम्ही पुरस्कार देण्यासाठी आम्ही आवेदन करणार नाही पण संविधान साहेबांनी विनंती केली की आपण राज्यभरामध्ये कुठे कुठे जाऊन पाहिलं तर आपल्याला आवेदन मागवणे गरजेचे आहे. आवेदन शिवाय आपण कधी पडणार नाही पण आवेदन दाखवावे लागतील. त्यानंतर आपण त्यासाठी एक ऑनलाईन वेबसाईट तयार केली आणि इतक्या सुंदर पद्धतीने ऑनलाईन फॉर्म मागवला त्याला जबाबदारी ऑनलाईन व्हॉट्सअपवर मागितलं त्याच्यानंतर आमच्याकडे त्यांची सर्वांची बाहेरबाहेर केली आम्ही ते समितीचे गठन केलं समितीची बैठक झाली समितीमध्ये मग त्या पुरस्काराच्या कुणाचं तुमचं सर्टिफिकेट आहे काम किती आहे मग त्या तुम्हाला माहिती पुरस्कार जेवढं सरकारमध्ये तुम्हाला माहिती असेल तुमची निवड आहे तुमच्या गावापर्यंत गेलेली आहे तुमच्याकडे मित्रांचं त्याला विचारून घ्या आमच्या समितीने तिथपर्यंत पोहोचले आहे जर तुम्ही सिंधुदुर्गचे असाल तुम्ही जर नागपूर असाल तुम्ही जर मुंबईचे असाल नागपूरचे असाल पण आमच्या समितीने तुमची तिथपर्यंत माहिती काढली आहे की तुम्हाला समजा केलेली कमिटी होती त्या पुरस्कारात कोणाकोणाचे नाव होते त्यांना आम्ही मेसेज केलेला की कारण त्यांच्या कार्य चांगले आहे का आणि या सर्वांची विद्यार्थी माहिती घेतली आणि त्यानंतर आम्ही डिसाईड केला की नाही खरंच आणि दुसरी गोष्ट आम्हाला होता की पुरस्कारासाठी खूप सारे शिक्षक झालेले गेले एका 10,000 पुरस्कार दिला आहे एका 5,000 पुरस्कार दिला आहे आणि वेगळी जे पुरस्कार